नाम साराचे ही सार, नाम साराचे हे सार, नाम साराचे ही सार, नाम साराचे हे सार. शरणागत यम किंकर, 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 नाम साराचे ही सार, नाम साराचे हे सार. शरणागत यम किंकर, 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 उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तम. वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी. नामे तरला वाल्हा कोळी, नामे तरला वाल्हा कोळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी. तुका म्हणे वरडू काय, तुका म्हणे वरडू काय, तुका म्हणे वरडू काय, म्हणे वरडू काय. तारक विठोबाचे पाय, 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 तारक विठोबाचे पाय. उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, 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 वाचे बोला पुरुषोत्तम. विठोबा रखुमाई, याचा बेस कमी करा, ट्रबल द्या, मॉनिटरला आवाज करा. हॅलो 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 हॅलो
नाम साराचे ही सार शरणागत यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्ह्या कोळी उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्णुकाय तुका म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल विठ्ठल ही सार शरणागत यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता गायलेला अभंग मानवी जीवनातील उत्कट अनुभवांना शब्दांमध्ये साकारणारे एक शब्दप्रभू प्रतिभावंत धर्माला नीतीचं आणि निष्कपट भावनेचं अधिष्ठान देणारे एक आचारशील भक्त सर्वस्वपणाला लावून सामाजिक आणि सांस्कृतिक अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारे एक आव्हानी योद्धा बाहेरच्या रंगाने सुदृढ पण आतून किडलेल्या समाज व्यवस्थेच्या थेट अंतरंगाशी सुरुंग लावणारे एक विद्रोही कवी आणि इथल्या सामान्य माणसांच्या जगण्याचा पाया चालण्याचं बळ आणि विचारांची कळ असलेल्या नामधारक श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि नामाचं महत्त्व इतर साधनांपेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे विशद करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अल्पसा परिहार द्यायचा तो असा की हे नवी मुंबईमध्ये येणारं पनवेलमधील ढोंगऱ्याचा पाडा नावाचं गाव, आमच्याकडे गाव म्हणतात, इकडे पाडा म्हणतात, फरक फक्त शब्दांचा आहे.
गावातल्या ग्रामस्थांमध्ये, लोकांमध्ये, लोकांच्या भावनांमध्ये आणि भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यामुळे हा ढोंगऱ्याचा पाडा आणि या ढोंगऱ्याच्या पाड्यामध्ये गेली 23 वर्षे अखंडपणे सुरू असणारा हरिनाम सप्ताह किंवा नामसंकीर्तन महायज्ञ आणि या नामसंकीर्तन महायज्ञाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तुम्ही सगळे गुणीजन, खरं तर माझ्यासमोर सगळीच गुणीजन मंडळी आहेत. यातल्या 95% लोकांची नावं मला माहिती नाहीत, कारण पहिल्यांदाच नवी मुंबईत येते. त्यामुळे सुरुवातीला तुम्हा सगळ्यांची हात जोडून क्षमा मागते, माफी मागते. पण तरीसुद्धा एका महिलेचं कीर्तन आहे आणि तुम्हा सगळ्या ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती की ताई तुमचं कीर्तन आहे तर प्रवचनकारांपासून, टाळकऱ्यांपासून, गायकांपासून, वादकांपर्यंत सगळ्या महिलाच असाव्यात अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे सगळ्या माझ्या गुणीजन भगिनी आजूबाजूला आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यामध्ये आमच्या मंगलताई आहेत, राणीताई आहेत, अहिल्याताई आहेत, सुजाताताई आहेत आणि सगळ्याच भजनी मंडळाचं नाव मी विसरले, माफ करा. संत सेवा एकादशी महिला हरिपाठ मंडळ मोहो आणि गावदेवी महिला हरिपाठ मंडळ आजिवली, एवढ्या मोठ्या संख्येने एक साथ जेव्हा सगळ्या महिला टाळ घेण्यासाठी समोर उभ्या राहतात, मला जर विचाराल तर मला वाटतं परिवर्तन होण्याची सुरुवात आणि क्रांतीची सुरुवात कुठून होणार असेल तर ती इथून होतीये. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमची ज्ञानेश्वरी दिदी आहे, दिदी तुझं नाव माहिती नाही, माफ कर. सिद्धी दिदी आहे, त्या दोघींसाठी एकदा सुरुवातीला जोरदार टाळ्या वाजवा. आणि आज महिलांची मेजॉरिटी असल्यामुळं आमचे मधुकर दादा समोर बसलेले आहेत, माझ्यासोबत आलेले आमचे सोपान महाराज लासलगावकर समोर बसलेले आहेत. तुम्ही सगळी गुणीजन मंडळी, आमचे गाववाले, आमचे अशोक महाराज हांडे आहेत, सगळी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने आलात. खरं तर ज्यांच्या माध्यमातून हा सेवेचा योग ते गुरुवर्य भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या माध्यमातून इथंपर्यंत येता आलं. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांच्या ऋणामध्ये राहते. तुम्हा सगळ्या ग्रामस्थांच्या कोणाच्याही नावाचा उल्लेख करत नाही, कारण तुम्ही माझे जिव्हाळ्याचे आहात आणि तुमच्या कोणाचंही नाव, एकट्या दिलीपदादांचं नाव तेवढं कानावर आहे, बाकी कोणाच्याही नावाचा मला परिचय नाही, माफ करा. तुम्हा सगळ्यांच्या सुरुवातीला ऋणात राहते आणि सेवेला आरंभ करते. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलाय आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी बाकी साधनांपेक्षा नामाला श्रेष्ठत्व दिलंय. अभंगाचा सरळ, साधा, सोपा भावार्थ सांगायचा झाला तर जे आपल्याला गवसलंय ना ते समाजाच्या गळी उतरवायचं असेल तर नामाशिवाय दुसरा योग्य उपाय नाही, हे जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी कर्मकांड, उपास तापास, यात्रा, उत्सव हे सगळी व्रतवैकल्य नाकारली आणि त्या व्रतवैकल्यांच्या ऐवजी आणिक न करी तीर्थव्रत या नियमानं तीर्थ आणि व्रत नाकारलं खरं, पण तीर्थाच्या ऐवजी पंढरपूर दिलं आणि व्रताच्या ऐवजी एकादशी दिली आणि या सगळ्या साधनांपेक्षा नामाला श्रेष्ठत्व दिलं. पण आपण माणसं मात्र अजूनही वेगवेगळ्या साधनांमध्ये अडकून पडतो, वेगवेगळी साधनं वापरतो. म्हणून या सगळ्या साधनांपेक्षा आयुष्याचं सार्थक करण्यासाठी महत्त्वाचं काय असेल तर तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात की नाम नावाचं एकमेव बलाढ्य शस्त्र आयुष्याचं सार्थक करण्यासाठी आणि या जीवनाचा, समाज मनाचा उद्धार होण्यासाठी महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि तुकोबारायांनी सुरुवातीलाच बाकीच्या साधनांना नाकारले असं म्हणून चालणार नाही, थोडंसं कमी लेखलंय, थोडंसं दुय्यम स्थान दिलंय. आणि कशाच्या तुलनेत तर नाम नावाच्या बलाढ्य शस्त्राच्या तुलनेत थोडंसं कमी स्थान दिलंय. पण आपण मंडळी तसं करणाऱ्यातली नाहीये. सोपं सांगू का दादा, आपल्याला आयुष्याचा उद्धार करायचा आहे, तुम्हाला करायचा आहे, मला करायचा आहे, प्रत्येकाला करायचा आहे. आणि मुक्ती, मोक्ष, स्वर्गवास याच्यावर विश्वास ठेवणारे जर तुम्ही असाल तर एका अर्थाने आपल्याला मोक्षसुद्धा हवा आहे. मोक्ष जरी पाहिजे नसेल, जो माणूस स्वर्गवासावर, मुक्तीवर विश्वास ठेवत नसेल त्याच्यासाठी किमान आयुष्याचा शेवट गोड व्हावा याच्यासाठीचा सगळा अट्टहास आपण मंडळी करतो. पण या सगळ्या अट्टहासामध्ये सार्थक होण्यासाठी जे पुण्य लागतं ते पुण्य गोळा करायला आपण एक ना अनेक साधनं वापरतो. काय काय वापरतो आपण? तीर्थयात्रा करतो, आपण जपतप करतो, यज्ञयाग करतो, दानधर्म करतो. जे जे आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे आणि विद्वत्तेप्रमाणे शक्य होईल त्यातली प्रत्येक गोष्ट आपण करतो दादा. पण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी आहे म्हणून तुकोबांचे शब्द तुम्हाला सांगते. तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, विद्वत्ता असेल
त्यातही ऐपत असेल आणि त्यातही ही अवघड साधनं स्वीकारण्याची अंगीकारण्याची तुमची तयारी असेल ना, तरच तिकडे जा, नाहीतर तिकडे जाण्याची काही गरज नाही. तुमच्यासाठी काय लिहून ठेवलंय? नाम नावाचा सगळ्यात सुलभ मार्ग तुमच्यासाठी लिहिलाय. तेवढा एक मार्ग जरी वापरला ना, आयुष्याचं सार्थक झालंच म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल. एकेका साधनाकडून जाऊयात. तीर्थयात्रेसारखं एक महत्त्वाचं साधन काय होतं दादा, म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये यात्रा कंपन्यांचे दर थोडेसे खाली येतात आणि त्या यात्रा कंपन्यांचे दर खाली आल्यामुळे ज्यांची मिडल क्लास फॅमिली आहे, जो सर्वसामान्य वर्ग आहे, ती माणसं त्या काळात जरा तीर्थयात्रांना जास्त प्रमाणामध्ये जातात, कारण थोडासा पैसाही वाचतो, तीर्थयात्राही घडते आणि मनामध्ये जी एक भावना असते की गंगेमध्ये सगळी पापं धुतली जातील, ती भावना सुद्धा पूर्णत्वाला जाते. म्हणून आपण मंडळी तीर्थयात्रा करतो. पण दादा तुम्हाला सांगू का, एखादा कठीण दाना आधनात टाकून 4 तास जरी शिजवला, शिजेल का? मग अंतःकरण शुद्ध नसणारा एखादा माणूस वर्षानुवर्षे जरी तीर्थयात्रा करत बसला, तो सुधरेल का? माझा तुम्हाला सांगण्याचा काही अधिकार नाही. जगद्गुरु तुकोबाराय यांचे शब्द तुम्हाला सांगते. तुकोबाराय आपल्यासारख्या सामान्यांना प्रश्न विचारतात. प्रश्न काय प्रश्न विचारतात? जाऊन या तीर्था काय तुआ केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी. काय केलंस रे बाबा तीर्थयात्रेला जाऊन? मनामध्ये भक्तिभाव नव्हता, फक्त लोक म्हणतायत पाप धुतलं जाईल म्हणून तीर्थयात्रेला गेलास आणि कातडी धुवून काढलीस. चर्म प्रक्षाळीले वरी वरी. आतल्या अंतःकरणाचं काय? तुकोबारायांनी उत्तर दिलं, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तो कुठे मिळेल? सज्जनांमध्ये मिळेल, आपल्यासारख्या सामान्यांमध्ये मिळेल आणि तसंही सर्वाघटी राम भाव शुद्ध प्रत्येकामध्ये मिळेल. त्यामुळे ऐपत असेल, विद्वत्ता असेल, पात्रता असेल तर तो अवघड मार्ग स्वीकारा, नाहीतर उपाय काय आहे? वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा, पण पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. वाराणसीला महिनाभर चालल्यानं जे पुण्य मिळेल, गोदावरीकडे 1 दिवस गेल्यानं जे मिळेल, तेच पुण्य या विठुरायाच्या दरबारामध्ये जायला नुसतं उंबरठ्यातून पाऊल बाहेर टाकलं ना तरी सुद्धा मिळतं. दादा तुम्हाला सांगू का, खानदेशातलं जर इथे समोर कोणी बसलेलं असेल तर ते नाव पटकन लक्षात येईल, तसं सगळ्यांच्याच लक्षात येण्यासारखं आहे. खानदेशातल्या बहिणाबाई चौधरी नावाच्या संत कवयित्री होऊन गेल्या. आपल्या बहिणाबाई सिऊरकर नावाच्या संत नाही, तुकोबांच्या शिष्या नाही, बहिणाबाई चौधरी नावाच्या एक कवयित्री खानदेशामध्ये होऊन गेल्या. ते अरे मानसा मानसा कधी होशील माणूस किंवा अरे संसार संसार ज्यांनी लिहिलं त्या बहिणाबाई चौधरी. त्या बहिणाबाई चौधरींनी 4 ओळी लिहिल्यात. सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांची क्षमा मागते, कारण या व्यासपीठावर या गादीवरती कविता येणं फार चुकीचं आहे, पण त्या 4 ओळी तुम्हाला सांगणं प्रचंड गरजेचं आहे म्हणून तुमच्या कानावर त्या घालायच्यात. बहिणाबाई चौधरींसारखी विद्वत्तापूर्ण अडाणी असली तरी प्रचंड सुज्ञ असलेली स्त्री असं लिहिते. त्या म्हणतात की तुमच्याकडे श्रीमंती नाही ना, कशाला बालाजीला जाताय? ऐपत आहे तर ठीक आहे जा, नसेल पैसा जवळ तर आपल्या पांडुरंगात आणि बालाजीत काय फरक आहे? बहिणाबाईंचे शब्द तुम्हाला सांगते, माझ्या मनानं सांगणार नाही. त्या काय म्हणतात? सोन्या रुपयात मढला श्रीमंताचा बालाजी ग, सोन्या रुपयात मढला श्रीमंताचा बालाजी ग, गरीबाचा शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मधिराजी ग. अरे बालाजी विठोबा दोन्ही एकच रे देव, गरिबीनं श्रीमंतीनं केला केला दुजा भाव. बहिणाबाईंचे शब्द आहेत की बाबांनो, बालाजीमध्ये आणि विठोबामध्ये फरक नाहीच, गरिबीनं श्रीमंतीनं भेद केला. त्यामुळे सगळ्या तीर्थयात्रा फिरून तुम्हाला जे पुण्य मिळणार आहे ते केवळ नामस्मरणाने मिळत असेल तर ऐपत नसताना तीर्थयात्रा फिरण्याची गरज नाही. तुकोबारायांनी सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, आपल्यासारख्या सामान्य मंडळींना नुसतं तीर्थयात्रेवर नाही ना भागत दादा, आपल्याला जपतप करायचे असतात. म्हणजे आता नवरात्र होऊन गेली आहे नुकतीच, नवरात्रीत 9 दिवसांचे उपवास आपण करतो. महिलांमध्ये कधी कधी हिमोग्लोबिन 6च्या आतमध्ये आलं ना तरी सुद्धा बायका उपवास सोडत नाहीत. का तर माझी श्रद्धा आहे देवीवरती, मला 9 दिवसांचा उपवास करायचा आहे. शनिवार असेल ना एखाद्याचा नित्यनियमाचा, कितीही आजारी पडला, डेंग्यू सारखा आजार झाला तरी सुद्धा उपवास सुटत नाही. पण शरीरावर बेतत असताना उपवास करण्यापेक्षा केवळ नाममुखामध्ये घेतलं तर पुण्य थोडंसं काकणभर जास्त मिळणार आहे ना. माझ्या मनाचे शब्द तुम्हाला सांगत नाही. तुकोबाराय यांनी उत्तर देऊन ठेवलंय. काय म्हणतात तुकोबाराय? न लाही जे जपे न लाही जे तपे,
आम्हासी हे सोपे गीती गाता. बाबांनो, जे जपतपातून मिळणार नाही ना, आम्हाला कशाने मिळतं? त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं गोड गीत गाण्यानं आम्हाला तेवढं पुण्य मिळतं. त्यामुळे या जपतपांची आम्हाला कुठल्याही प्रकारची गरज वाटत नाही. थोडंसं पुढे चला. तीर्थयात्रा बाजूला राहिल्या, जपतप बाजूला राहिलं, पण आपल्यासारख्या सामान्य माणसांचं तेवढ्यावर समाधान नाही होत दादा. आपण यज्ञ करतो, वेगवेगळे यज्ञयाग करतो. आणि एक उदाहरण आता विषय निघलाचे म्हणून तुम्हाला सांगते. मी बारामतीला जेव्हा प्राध्यापक म्हणून काम करत होते गेल्या वर्षी अखेरपर्यंत, त्यावेळी आमच्या शेजारी एक काकू राहायच्या आणि त्या काकूंनी त्यांच्या घरामध्ये चंडी याग नावाचा एक याग केला होता, ज्याच्यामध्ये त्या काकूंनी आहुती कोणत्या दिल्या होत्या तेवढं फक्त मला तुम्हाला सांगायचंय. तो जो यज्ञ, तो जो याग केला होता, त्या यागामध्ये त्यांनी बाईच्या नाकातल्या नथीपासून, कानातल्या कानातल्यांपासून, कपाळाच्या टिकलीपासून, अंगावरची साडी, पायातले पैंजण, जोडवी, इथपासून हातातल्या हिरव्या चुड्यापर्यंतच्या सगळ्या आहुती त्या यज्ञात दिल्या. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीचा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे, एवढं सगळं यज्ञात वाहिल्यानंतर त्या सौभाग्यवतीच्या पारड्यामध्ये नेमकं कोणतं पुण्य पडलं असेल? पण त्यापेक्षा जर यज्ञयाग थोडेसे बाजूला सारले आणि नामाला सर्वोच्च स्थान दिलं तर? तुकोबारायांना विचारून बघा बरं, तुकोबाराय उत्तर देतील काय? हाची माझा योग, हाची माझा यज्ञ, हेची तप ध्यान नाम तुझे, हेची तप ध्यान नाम तुझे. हाची माझा योग, हाची माझा यज्ञ, हेची तप ध्यान नाम तुझे, हेची तप ध्यान माझा योग, हाची माझा यज्ञ. कोणता योग, कोणता यज्ञ? हेची तप ध्यान नाम तुझे. बाबा, तुझं नाम मुखामध्ये घेणं एवढाच आमच्यासाठी योग आणि एवढाच आमच्यासाठी यज्ञ. आणि आता शेवटचं एक महत्त्वाचं साधन तुम्हाला सांगते, जे तुम्ही मी प्रत्येकजण करतो, ज्याला आपण दान धर्म म्हणतो. दान देतो ना आपण, कोण अवयव दान देतंय, कोण रक्तदान देतंय, कोण अन्नदान देतंय. वारीच्या वाटेवर ज्याला जे जे शक्य आहे ते सगळ्या प्रकारचं दान आपण मंडळी देतो. पण आता एक साधा प्रश्न विचारू का? मला सांगा बरं, मनामध्ये कणभरही भक्तिभाव नसेल आणि एखाद्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी 5 लाखांची देणगी आणून दिली आणि ती 5 लाखांची देणगी देताना जर तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा, आठवड्याभरात लोकांपर्यंत माझं नाव पोहोचू द्यात, मी 5 लाख दिलेत ते लोकांना कळू द्यात, मला सांगा बरं ते पोहोचेल का त्याच्यापर्यंत? पण त्याच्यात थोडंसं विरुद्ध बाजूने एक प्रश्न पुन्हा विचारते. गरिबीतला 18-20 दारिद्र्य असणारा एखादा माणूस, त्याच्या दारासमोर जास्वंदी उगवली, त्या जास्वंदीला लाल रंगाचं गोंडस फूल आलंय, ते फूल त्याने तोडलं, पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण केलं, मोठ्या भक्तिभावानं त्याला हात जोडले आणि त्याला म्हटला की बाबा, मला सुखी ठेवतोयस ना, तसं माझ्याबरोबर सगळ्या जगाला पण सुखी ठेव बरं का. मला सांगा बरं, पुण्य कोणाच्या पारड्यात जास्त पडेल? दानधर्म करणाऱ्याच्या की केवळ जास्वंदीचं फूल वाहणाऱ्याच्या? मनात भक्तिभाव ठेवून केवळ जास्वंदी वाहिली त्याला जास्त पुण्य मिळालं. माझ्या मनचे शब्द सांगायचा तुम्हाला अधिकार नाही, माझा ऐकूच नका, तुकोबारायांचा ऐका. तुकोबाराय सांगतात, बाबांनो, मनामध्ये भक्तिभाव नाही आणि समुद्राने वेढलेल्या संपूर्ण पृथ्वीचं दान जरी दिलं ना, तरी सुद्धा जेवढं पुण्य मिळणार नाही तेवढं केवळ नामाने मिळतं. ऐकताय ना? तुकोबांचे शब्द सांगते, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. समुद्रानं वेढलेल्या पृथ्वीचं दान जरी भावना नसताना दिलं तर ते नामाच्या बरोबरीला येऊ शकत नाही. त्यामुळे तीर्थयात्रा, जपतप, यज्ञयाग, दानधर्म ही सगळी साधनं बाजूला सारून तुकोबाराय नामाकडे वळले. कशासाठी वळले? निळोबारायांनी याचं उत्तर देऊन ठेवलं बघा. काय उत्तर दिलं? नाना साधनांच्या केलिया खटपटा, परी त्या न पावती ओ याच्या दारवंटा. अहो, सगळी साधनं करून झाली, त्याच्या दारापर्यंत एकही साधन गेलं नाही. बरं, एवढी साधनं केली कशासाठी होती? मी सुरुवातीलाच सांगितलं, आपल्याला मोक्ष तरी हवाय किंवा स्वर्गवास तरी हवाय. म्हणजे एक प्रश्न विचारू का? तुमच्या परिसरात, तुमच्या डोंगराच्या पाड्यामध्ये किंवा आजूबाजूला मुंबईमध्ये जिथे कुठे एखादी व्यक्ती गेली असेल, ती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीमागे कधी कैलासवासी ऐवजी नरकवासी लागलेला ऐकलंय का? नाही ना. स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी असं काहीतरी आपण लावतो. याचा अर्थ अपेक्षा कशाची आहे? स्वर्गाची आहे, मुक्तीची आहे, मोक्षाची आहे. आता ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय ना, तर तुकोबारायांना प्रश्न करा. तुकोबारायांना विचारा की तुकोबाराय, आयुष्यामध्ये मुक्ती मिळवायची असेल तर कोणकोणती साधनं वापरावी लागतील? तुकोबाराय आपल्यासारख्या सामान्यांना उत्तर देऊन ठेवतात. ते म्हणतात की बाबांनो, तीर्थयात्रा, जपतप, यज्ञयाग, दानधर्म सगळं सोडा, त्याऐवजी
नामाऐवजी केवळ नामाचा मार्ग जर स्वीकारलात ना, मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. तुकोबाराय अनुभव सांगतात की मी केवळ नामाचा मार्ग स्वीकारला आणि या नाम मार्गाने मी मुक्ती नावाच्या, मोक्ष नावाच्या महत्वाच्या प्रकाराशी थेट लग्नगाठ बांधली. लग्नगाठ. प्रमाण देऊ. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी. अहो, या सगळ्या नाम मार्गाने मी मुक्तीशी लग्नगाठ बांधली. आता तरी माझा ऐका. सामान्य लोक तरी ऐकत नाहीत आणि मग तुकोबांना परखड शब्द वापरावे लागतात आणि ते आपल्याला सांगतात की सांडुनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा. राग आला असेल तर गाथा उघडा. माझे शब्द नाहीत, तुकोबारायांचे शब्द आहेत. तुकोबाराय म्हणतात सुखाचा नाममार्ग सांडून तुम्ही जर मुक्तीकडे जाताय ना, जिवंतपणाची मुक्ती अनुभवायची असेल तर नाममार्गात या, नाहीतर तुम्ही करंटे आहात. मात्र माणूस होऊन गेला. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, सगळे खटनट माणूस होऊन गेले इथपर्यंत ठीक आहे. पण हा भगवत नावाचा, भागवत धर्माचा जो ध्वज आहे, नाम नावाचा जो ध्वज आहे, तो ध्वज जर तुम्ही खांद्यावरती घेतलात आणि रस्त्याने निघालात ना, तर तो ध्वज खांद्यावर घेऊन चालत असताना तो यम नुसता तुम्हाला शरण येत नाही, घाबरून पळून जातो बरं का. कुंचे पताकांचे भार भेणे पळती यम किंकर, तो यमही तुम्हाला घाबरून पळून जातो. आणि ज्यांचा अभंग सेवेसाठी त्या तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं, तुकोबाराय आपल्याला म्हणतात, अहो ज्या कळी काळाला तुम्ही सगळेजण घाबरता, जो कळी काळ तुमच्या समोर आला की तुम्ही त्याला शरण जाता, त्याच्यापासून लांब लांब पळता, त्या कळी काळाच्या मस्तकावर आम्ही नाम नावाच्या बलाढ्य शस्त्राच्या बळावर पाय देऊन उभे राहिलो बरं का. कसं? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि अजून पुढे जाऊन सावता महाराज जरा जास्तच परखड सांगतात. संत सावता महाराज म्हणतात की बाबांनो, या नाम नावाच्या शस्त्राच्या बळावर आम्ही जगात कोणालाच घाबरत नाही. त्या कळी काळाला तर अजिबातच नाही. त्या कळी काळाच्या माथी सोटे मारण्यासाठी आम्ही तयार आहोत. कशाच्या बळावर? नामाची या बळे न भिऊ सर्वथा,
कळीकाळाच्या माथा सोटे मारू. नामाच्या बळावर आम्ही कोणालाच घाबरत नाही. पण आता माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे, मला सांगा बरं, एवढी साधनं मी सांगितली, ती साधनं सामान्य माणसाला अवघड असतील, संतांना अवघड होती का? संतांसाठी तीर्थयात्रा, जपतप, यज्ञयाग सगळं सोपं होतं ना. मग संतांनी केवळ नामच का सांगितलं असेल? हौस आली म्हणून का? नामच बरं आहे म्हणून का? कलियुगामध्ये नामानेच उद्धार होतो हे संतांना का सांगायचं असेल? थोडंसं पटवून देते बघा. काय झालं, एक पारधी होता. पारधी शिकारीला निघाला. शिकारीला जाताना त्याच्याकडे फासे, वाघूर, कुऱ्हाडी असं सगळं होतं. सगळी शस्त्र घेऊन शिकारीला चाललाय. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की समोर जर त्याची शिकार असेल तर तो पारधी एकाच वेळी शिकार मारण्यासाठी फासे, वाघूर, कुऱ्हाड असं सगळं वापरेल का? तो काय करतो, त्यावेळी ती शिकार मारण्यासाठी जे शस्त्र योग्य आहे ते शस्त्र बाहेर काढतो, तेवढंच वापरतो. माझे शब्द तुम्हाला सांगत नाही, तुकोबारायांचे शब्द तुम्हाला सांगते. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे फासे वाघुरा कुऱ्हाडी, प्रसंगिते काढी पारधितो. बाबांनो सगळे त्याच्याजवळ, पण प्रसंगानुसार तो शस्त्र बाहेर काढतो. अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांजवळ सुद्धा समाजाचा उद्धार करण्यासाठीची शेकडो शस्त्र आहेत, साधन आहेत. पण कलियुगामध्ये केवळ नामानेच उद्धार होऊ शकतो याची त्यांना खात्री आहे आणि त्याच नामाला त्यांनी बाहेर काढलं. बरं, या नाम साधनानं मेणाहून मऊ तुकोबारायांना कठीण वज्राला भेदण्याची ताकद दिली बरं का. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू वैसे. एवढी सगळी ताकद मिळाली ती केवळ कशाच्या बळावर मिळाली? नाम नावाच्या बलाढ्य शस्त्राच्या बळावर ही ताकद मिळाली. आणि थोडंसं सोपं सांगू का दादा, ही सगळी शस्त्र वापरत असताना ती शस्त्र आपल्यासाठी महत्त्वाची असण्यासोबत नामच महत्त्वाचं आहे, कारण नामाने उद्धार होतो. आणि तुम्हाला सांगू का, बाकी सगळी साधनं वापरत असताना केवळ नामाने उद्धार होतो, कारण नाम उद्धारक आहे. Rather than saying that salvation is possible through the name of God, it is more correct to say that salvation cannot be achieved without the name of God. सोपं सांगते, नाम उद्धारक आहे मान्यच आहे, पण नाम उद्धारक आहे असं म्हणण्यापेक्षा नामाशिवाय उद्धारच होऊ शकत नाही असं म्हणणं जरा जास्त योग्य राहील. त्यामुळे नामाशिवाय उद्धारच नाही हे जर आपल्याला पटायचं असेल ना, तर नामाचा एकमेव मार्ग आपल्या हातामध्ये. बरं, हा जो नाममार्ग आहे तो नुसताच चालणार नाही, तर भक्तिभाव लागेल असं मी तुम्हाला सांगितलं. कशासाठी भक्तिभाव? तुम्ही म्हणाल ताई मंदिरात आलो, भली मोठी पूजा मांडली, लोकांना प्रसाद वाटला, तर नाही चालायचं का? नाही ना चालणार दादा. का नाही चालणार? माझ्या मनाचं सांगत नाही, प्रत्येक संताचं एक एक प्रमाण देते. कंटाळताय का पाठीमागे? नाही ना. प्रत्येक संतांचं एक एक प्रमाण तुम्हाला देते. ते काय आहे, प्रॉब्लेम असा आहे की मला विनोद सांगता येत नाहीत मध्ये मध्ये, आणि काहीतरी आजकट विचकट सांगून गादीचा अपमान करणं तर त्याहून जास्त जमत नाही, म्हणून थोडं मधून मधून जागं करायचा प्रयत्न करते. का बरं नामासोबत भक्तिभाव पाहिजे? पहिली महत्त्वाची गोष्ट, भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. तुकोबांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना सांगते. तुकोबाराय म्हणतात की हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, केला ऋणी नारायण नव्हे क्षण वेगळा. अहो माझा अनुभव ऐका ना, मी काय केलं, त्या भगवंताला, त्या पांडुरंगाला ऋणी केलं, स्वतःचं ऋणी. पुढे चला, ज्ञानोबारायांना जर त्यांचा अनुभव विचारला ना, ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताला भाव सोडून काहीच नको, तो केवळ भावाचा भुकेलाय. माऊलींचे शब्द ऐका, पै भक्ती एकी मी जाणे, तेथे साने थोरणा म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आणि म्हणून काय करा, ज्ञानोबांनी उत्तर देऊन ठेवलं, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. भक्तीच्या वाटेला आलात की कुठे जाल? पांडुरंगापर्यंत जाल. पुढे या नाथबाबांना विचारा, का बरं भक्ती? नाथबाबा उत्तर देतात, साधनान माझी मुख्य भक्ती, सगुणतेची माझी निर्गुण मूर्ती, योगयुक्त ध्यान स्थिती बोलीला श्रीपती चतुर्दशी. तुकोबारायांचे बंधू होते ना कान्होबा महाराज, त्यांना प्रश्न करा, ते सुद्धा आपल्याला उत्तर देतील. काय? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, एवढं सगळं येतं. आणि मगाशीच्या बहिणाबाई सांगितल्या त्या नाही, आता संत बहिणाबाई सिऊरकर तुकोबारायांच्या शिष्या, त्या बहिणाबाई असं म्हणतात की या भगवंताला आहे ना भावार्थाच्या भक्तीच्या दाव्याला करकचून आवळून टाकले, या भक्तिभावाच्या खुंटीला त्याला अडकवलंय. आणि जगात एक माणूस अजून असा जन्माला आला नाही की जो त्या भावार्थापासून भगवंताला सोडवू शकेल. माझे शब्द नाही, या बहिणाबाईंचे शब्द आहेत. बहिणाबाई सांगतात, भावार्थाचे दावे देवाची आगळा, तयासी मोकळा कोण करी. आणि त्या पुढे म्हणतात की भावार्थाच्या खुंटी बांधिला हा देव, सोडिया ऐसा राव कोण आहे.
या भावार्थाच्या खुंटीला देवाला बांधलंय, त्याला कोणी सोडवू शकेल का हो? नाही ना दादा. निळोबारायांनी तर याच्याही पुढचं सांगितलं. निळोबाराय म्हणतात, बाबांनो, आपल्यामुळंच त्याला देव पण आहे ना, याचा अर्थ त्याला फक्त भक्तिभाव पाहिजे. असं कधी ऐकलंय का की भक्तासाठी देव पळत आला आणि देवाने भक्तांची विनवणी केली? निळोबारायांनी उदाहरण दिलं. निळोबाराय म्हणतात, न सोडू भाव जाई तू आता, विनवी देव भक्ता काकुळती. कोण कोणाची विनवणी करते? देव भक्तांची. आणि पुढे म्हणतो की ह्या देवाने जेव्हा विनवणी केली तेव्हा सांगितलं की भावही घ्या रे, भक्तही घ्या रे, मजही घ्या रे तुमचाची मी. आणि शेवटी निळा म्हणे साधिले काज, भक्ती आपुली पैज जिंकी येली. विठ्ठल 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 भक्तीला पैजेवर लावलं तरी सुद्धा ती जिंकते. आणि आणखी सोपं सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात, बाबांनो, त्या भगवंताला, त्या निर्गुण निराकाराला सगुण साकार करण्याचंच काम भक्तीनं केलंय. तया लागी मज रूपा येणे, तयाचेनी मज येथे असणे, तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पढिये. या भक्तांमुळं मी नावारूपाला आलो, साक्षात भगवंताने मान्य केलं. त्यामुळे या भावभक्तीमुळे आणि भावभक्तीने घेतलेल्या नामामुळे जर उद्धार होत असेल ना, तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, आयुष्याचा उद्धार करण्यासाठी त्या पुरुषोत्तमाचं नाव घेण्याशिवाय उत्तमातला उत्तम पर्याय आपल्याकडे असू शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. सगळ्या साधनांपेक्षा आयुष्याचा उद्धार करण्याचा उत्तमातला उत्तम पर्याय कोणता? तुकोबारायांनी सांगितलं, वाचे बोला पुरुषोत्तम. पण वाचेने पुरुषोत्तम बोलण्याचा अधिकार ठराविक वर्गाला होता का हो? अमुक अमुक व्यक्तीनं पुरुषोत्तम म्हणायचं आणि बाकी दुसऱ्या व्यक्तींनी म्हणायचं नाही, असं काही शास्त्रामध्ये कुठे लिहून ठेवलं का? जसं सद्गुणी माणसाला भक्ती करण्याचा अधिकार आहे, जसं सद्गुणी माणसाला वाचेतून नामनाम घेण्याचा अधिकार आहे, अगदी तसाच पतितांना दुर्जनांना सुद्धा तेवढाच समान अधिकार आहे. एक वेळ भगवंताकडे गेलात ना तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवाम युगे युगे. तो धर्मरक्षावया अवतार घेसी या मुख्य कारणासाठी आला. पण त्याऐवजी संतांकडे गेलात, ज्ञानोबारायांना जर प्रश्न केला तर ज्ञानोबाराय उत्तर देतील बरं. दुरितांचे तिमिर जाओ, किंवा जे खळांची खल लोकांना संपू दे म्हटलं का? खल लोकांची खल प्रवृत्ती तेवढी जाऊ देत बाबा, आणि खल माणसं राहू देत. याचा अर्थ इथे उद्धार होतो, जसा सज्जनांचा होतो तसा दुर्जनांचा सुद्धा होतो. मग सज्जनांसोबत कोणत्या कोणत्या दुर्जनांचा झाला हो? थोडी जवळची उदाहरणं देते बघा. काय झालं? पांडव कुळामध्ये आपल्या सगळ्यांना परिचित आहे की पांडव कुळासी पाहता दोष, किंवा पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. एवढं सगळं केलं, पांडव कुळात दोष होता तरी सुद्धा देवाला विसरले का? त्याच्या नामाला विसरले का? केवळ या एका कारणामुळे आज सुद्धा तुम्हाला मला प्रत्येकाला प्रश्न करा की पांडवांच्या घरी कोण येत होतं? द्वारकेचा राणा आज सुद्धा पांडवा घरी
बाकी कशाला? पांडवांनी आणि कौरवांनी एकमेकांमध्ये जे केलं त्याला युद्ध म्हणतात. ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर त्याला मारामारी असं म्हणतात, बरोबर? पण या मारामारीचा सुद्धा पांडव प्रताप सारखा महान ग्रंथ झाला की हो. कशाच्या बळावर? रामनामाच्या बळावर, कृष्ण नामाच्या बळावर. थोडं पुढे चला, आता 2-3 दिवसामध्ये तुमची काल्याने सांगता होईल सप्ताहाची. या काल्यामध्ये आपण गोपाळांच्या चोऱ्या सांगतो ना, मग चोरी करणं फार चांगलं आहे का? पण या सगळ्या गोपाळांनी भगवान श्रीकृष्णांसोबत मिळून काय केलं होतं? चोऱ्या केल्या होत्या. पण तरीसुद्धा आजही महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार काल्यासाठी इथे बोलवा आणि त्यांनी तुम्हाला म्हणू द्यात की आमचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, श्रुती स्मृती सगळं मुखोद्गत आहे, आम्हाला आज काल्यामध्ये त्यातलं सगळं सांगायचे. बाबा काय बोलालो हात जोडून? आम्ही तुम्हाला पुन्हा सेपरेटली एक दिवस हे सगळं सांगण्यासाठी बोलवतो, पण आज काल्याचा दिवस आहे. काय सांगावं लागेल? गोपाळांच्या खोड्या सांगाव्या लागतील, चोऱ्या सांगाव्या लागतील. अहो त्या चोऱ्या सुद्धा भगवंतांच्या रामनामाला, कृष्ण नामाला धरून केल्या, इतक्या पवित्र झाल्या, इतक्या पवित्र झाल्या की अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याची सांगता त्या चोऱ्या सांगितल्याशिवाय पूर्ण होत नाही. बरं ठीक आहे, थोडं पुढे चला. वेश्या व्यवसाय पवित्र आहे का? एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी, किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुकोबाराय म्हणतात की सुखाला पारावार नाही. आणि या सगळ्या गोष्टींसाठी जर गणिका उद्धरली जात असेल, वेश्या व्यवसाय पवित्र होत असेल केवळ रामनामाने. आता ते पोपट पाळण्याचं वगैरे उदाहरण तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्हा सगळ्यांना ते पाठांतर आहे. पुढे चला, व्याभिचार सुद्धा गोड झाला. व्याभिचार, एखादी व्याभिचार करणारी स्त्री असेल तर तिला पवित्र म्हणू का आपण? नाही ना, तिला समाजामध्ये कुलटा म्हटलं जातं, समाजातून वाळीत टाकलं जातं. तुकोबारायांचे शब्द तुम्हाला सांगते, त्याआधी ऐका. गवळणींनी भगवंतासोबत लग्न झालेलं असताना किंवा काहींचं लग्न झालेलं नसताना जे केलं त्याला आपल्या सामान्य व्यावहारिक भाषेत व्याभिचार असं म्हणतात. गवळणी करीती देवासी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती, पण तयासी जे दिधले ते कवणासी नाही. आणि तुकोबांच्या शब्दात सांगायचं झालं तर तुका म्हणे धन्य त्यांचा व्याभिचार, साधिले अपार निज सुख. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात त्यांचा व्याभिचार सुद्धा धन्य झाला. अहो एवढं सगळं जर धन्य होत असेल आणि जर वाल्ह्या कोळ्यासारखा एक सामान्य माणूस जो पतित आहे, पापी आहे, त्या माणसानं नारद महर्षींसारखे साधू त्यांच्या आयुष्यामध्ये यावेत आणि या साधूंच्या संगतीत नामाचं महत्त्व कळावं आणि आयुष्य पालटून जावं. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात जर साधूची संगती लाभली तर या संतांमुळे, साधूंमुळे नाम मिळेल की नाही हो? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत लगेगी. जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. वा, ताईंनी सांगितलं की संतांच्या संगतीत आल्यावर चांगलं होतंय, उद्धार होतोय. काय उद्धार होतो? काहीतरी कारणं असतील ना. काय नेमका उद्धार केला संतांनी? नाम उद्धारक आहे असं मी सांगितलं, पण ते नाम ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते संत उद्धारक असल्याशिवाय का? ते संत त्याआधी उद्धारक आहेत. नेमका काय उद्धार केला ते 2 मिनिटात सांगते आणि पुढे जाऊयात. वेळ अगदी मोजकी 20 मिनिटाची आपल्या हातामध्ये, एक अख्खं चरण सोडवायचे. संतांनी नेमका काय उद्धार केला ते तुम्हाला सांगते. ऐकताय ना पाठीमागे? संतांनी मराठी भाषेची अभिवृद्धी करणारं साहित्य निर्माण केलं. थोडं जड जाते, सोपं सांगते. 750 वर्षांपूर्वी संस्कृत ही ज्ञानभाषा आहे, ज्ञानोबारायांना माहिती होतं.
पण त्या संस्कृतच्या उंच तटातून कोसळणाऱ्या ज्ञानगंगेचा जर सर्वसामान्य मराठी भाषिकांना लाभ करून द्यायचा असेल तर मराठी शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून ज्ञानोबारायांनी माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन या लढिवाळपणे मराठी भाषेची कास धरली आणि मराठी भाषेत साहित्य सोन्याच्या खाणी जन्माला आल्या. दादा एवढी मोठी अभिवृद्धी केली, आपला उद्धार केला. पुढे नाथबाबांनी उच्च कुळातल्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा संस्कृत वाचण्याचा ऐकण्याचा अधिकार असून सुद्धा भारुडं कोणत्या भाषेत लिहिली हो? नुसती मराठी नाही दादा, मराठी बोली भाषेमध्ये लिहिली. आजही बुरगुंडा होईल म्हटलं, विंचू चावला म्हटलं की किती गोड वाटतं कानाला. आपल्या भाषेमध्ये लिहिलं. काय उद्धार केला संतांनी अजून? अहो, ज्या काळामध्ये जातीपातीवरून लोक वाटली गेली होती ना, त्यावेळी संत जनाबाई नावाच्या महान संत उठतात आणि विठू माझा लेकूरवाळा असं म्हणत असताना त्या लेकूरवाळ्या विठुरायाच्या अंगा खांद्यावर खेळायला त्या सगळ्या जातीपातीच्या संतांना गोळा करतात. आणि मग तुकोबाराय काय सांगतात पुढे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार मिळाला. महिलांना मिळाला की नाही मिळाला, आणि मिळाला तर 100% मिळाला की नाही या वादात मला अजिबातच पडायचं नाही. कारण वास्तव कट्टाने आमचा आता मध्यंतरी एक पॉडकास्ट घेतला. त्या पॉडकास्टमधलं माझं तेवढंच एक वाक्य जरा महाराष्ट्रभर सध्या जास्त गाजते की महिलांनी गादीवर उभं राहावं की राहू नये. त्या वादात मी अजिबात पडत नाही. मी फक्त संतांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवतीये. सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. जाती व्यवस्था संतांनी संपवली म्हणून ते उद्धारक आहेत. या संतांनी काय केलं? अहो, काळजातली तळमळ शब्दांच्या रूपाने लेखणीतून पाझरताना समाजाचा आरसा होणं आणि या जगाच्या कल्याणासाठी आयुष्यभर स्वतःला झोकून देणं हे केवळ आणि केवळ संतांना जमतं बरं का. कारण फक्त संवेदनशील असून चालत नाही, तर सत्वांचं तत्वांचं विचारांचं पाईक व्हावं लागतं. तेव्हा कुठं जगण्याचं पसायदान जन्माला येतं आणि जगाच्या कल्याणाच्या भाषा मुखामध्ये येतात. आपल्या जगण्याचं पसायदान व्हावं यासाठी कष्ट घेणारे संत आहेत. आणि हे जगण्याचं पसायदान होण्यासाठी नाम नावाचा सगळ्यात सोपा मार्ग देणारे सुद्धा संत आहेत. हा नामाचा मार्ग दिला कारण त्याने दुर्जनही उद्धरले आणि सज्जनही उद्धरले. कारण नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्ह्या कोळी. तुकोबारायांनी 3ऱ्या चरणात सांगितलं, चंद्रमौळी महादेवांचं नाम घेतलं आणि वाल्ह्या कोळी तरुण गेला. आता सगळ्यांना सामान्य लोकांना एक प्रश्न पडला असेल की ताई, चंद्रमौळी महादेवाचं नाव घेतलं, मग पंढरीच्या पांडुरंगाचं का नाही घेतलं? काय फरक आहे नेमका? एका अर्थाने बोलायला गेलं तर वारकरी संप्रदायातलं पहिलं भजनच भगवान महादेवांनी केले. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. अजून पुढे चला, हरी 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 हा जो आपला महत्वाचा मंत्र आहे तो कोणी दिला? हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष. आणि या सगळ्यामध्ये नाथबाबांचं मत जर विचारायला गेलात तर नाथबाबा सांगतील एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. जर तुम्हाला वैष्णव आणि महादेवांमध्ये फरकच दिसत नसेल तर याचा अर्थ पांडुरंगाचं नाव घेतलं काय आणि भगवान विष्णूंचं नाव घेतलं काय किंवा महादेवांचं नाव घेतलं काय? इथून तिथून या सगळ्या नामांचा अर्थ एकच होतो. पूर्वअट फक्त एकच आहे. कोणती पूर्वअट? ते नाम घेताना मनामध्ये भक्तिभाव हवा. त्याचं साजिरं गोजिरं गोड रूपडं बघण्यासाठीची आपल्या मनाची तयारी हवी. म्हणजे काय आहे बघा, एखादा सामान्य माणूस असेल आणि तो जगभरामध्ये कुठेही फिरत असेल तर जगभरात फिरताना त्याला जर रंगांचं थोडंसं ज्ञान असेल ना तर काळा रंग कंटाळवाना वाटतो, थोडासा नावडता वाटतो. मी बरोबर बोलतीये का? पण कंटाळवाना नावडता असलेला हा काळा रंग विठुरायाच्या दरबारामध्ये इथे समोर तुम्ही जर आलात, म्हणजे आवर्जून उल्लेख करेन, महाराष्ट्रभरात बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनांना फिरते, पण पंढरीच्या पांडुरंगाच्या तिथल्या पंढरपूरमधल्या मूर्तीनंतर फार कमी मूर्ती अशा आहेत की जिथे गेल्यानंतर ती मूर्ती बघावी आणि त्या मूर्तीच्या प्रेमात पडावं. ती तुमच्या गावातली मूर्ती आहे बरं का. एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर प्रश्न केला की का जाता हो वारीला दरवर्षी, तो शेतकरी तुम्हाला उत्तर देईल, ताई कसं आहे,
आमच्या शेतातली काळी माती आणि आमचा सावळा विठुराया ही दोन्ही आमची आराध्य दैवत आहेत. त्या मातीमध्ये माझ्या कुटुंबाचं पोट भरण्याचं सामर्थ्य आहे आणि त्या सावळ्या विठुरायाच्या काळजामध्ये आमच्या कुटुंबाचा उभा जन्म सार्थकी लावण्याचं सामर्थ्य, म्हणून पंढरीला जातो. आणि एवढंही केल्यानंतर इथे समोर जा, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहा आणि मग तुम्हाला एखाद्यानं प्रश्न विचारू द्यात की का हो दादा, जगातला सगळ्यात सुंदर रंग कोणता? काय उत्तर द्याल? एरवी कंटाळवाना नावडता वाटणारा काळा रंग त्याच्या समोर गेलं ना की कधी आपण त्याच्या प्रेमात पडतो आपल्या सुद्धा लक्षात येत नाही, कारण तो गरिबांचा आहे, बहुजनांचा आहे, सामान्यांचा आहे, त्याला काही लागत नाही. तुळशीपत्र न्या, तेवढंही नसेल तर मोकळ्या हाताने जा, तेवढं सुद्धा त्याला लागत नाही. एक ताजी आत्ताचंच एक उदाहरण आहे म्हणून तुम्हाला सांगते. ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचं एक पेज आहे बघा इंस्टाग्रामला. जेवढे लोक फेसबुक इंस्टाग्राम वापरत असतील त्यांना कळत असेल. ते संस्थानवाले पंढरपूरमधले दररोज त्याच्यावरती विठुरायाची शेजारती, त्याचं दर्शन, त्याला घातलेला तुळशी माळा वगैरे हे सगळं दाखवत असतात. मी ते पेज फॉलो करते म्हणून त्या पेजवर रोज विठुरायाचं दर्शन होतं. ते पेज बघितलं, विठुरायाची गोड आरती सुरू होती, त्याचं देखणं रुपडं बघून मला फार सुंदर वाटलं आणि सहज म्हणून खालच्या कमेंट स्क्रोल केल्या तर त्या खालच्या कमेंटमध्ये दादा एका व्यक्तीनं फार गोड कमेंट केली होती. ती व्यक्ती असं म्हणते की किती गोड आहेस रे विठुराया तू, तुला कोणाची नजर नको लागायला. मला वाटतं जगातलं एकमेव रुपडं असं आहे की ज्याची 100दा जरी दृष्ट काढली ना तरी सुद्धा ती कमीच भरेल, इतकं गोड देखणं रुपडं आहे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, एक वेळ जगात कोणाच्या पायावर नतमस्तक व्हावं अशी पावलं फार कमी राहिली आहेत. सध्याच्या काळात म्हणाल तर माफ करा पण अशी पावलं नाहीच आहेत म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ज्याच्या पायावर नतमस्तक व्हावं अशी पावलं जर कुठे सापडत असतील तर ती केवळ विठुरायाजवळ सापडतात. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, माझ्या अनुभवातून मी वर्णन करताना तुम्हाला खात्री देतो की या विठुरायाचे पाय 100% तारक आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मनेवर तुका मने वरण काय
म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय. त्याचे पाय तारक आहेत ना, मग एकदा त्याचं वर्णन करण्यासाठी त्याचं गोड नाम सगळे मिळून घेऊयात ना. विठोबा कशा करता टाळ्या वाजवा. परत एकदा सांगते, काय आहे, कीर्तनकाराने जर 6 महिने ठरवून एकाग्रतेने कॉन्सन्ट्रेशनने साधना केली ना, तर 7व्या महिन्याला एक वेळ त्याला कीर्तनाला उभं राहता येईल. बरोबर बोलते का मी? पण म्हणजे हल्ली महिनाभरात सुद्धा उभं राहतात ही गोष्ट वेगळी, पण साधना केली तर वर्षभरात सुद्धा उभं राहता येईल. पण इथे गळ्यातून एक चांगला सूर लागण्यासाठी आणि पखवाजावरची एक गोड थाप पडण्यासाठी 12-12 वर्षांचं तप असतं बरं का. त्याच्यामुळे वाजवा. स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की मला या देशातले फक्त 100 तरुण द्या, मी अख्खा देश बदलून दाखवतो. आज जर स्वामी विवेकानंद असते ना, मी त्यांना अगदी आत्मविश्वासाने म्हणाले असते की आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ढोंगऱ्याच्या पाड्यामध्ये या आणि तुम्हाला ज्या तरुणाकडं, तरुणीकडं, महिलेकडं बोट करायचे ना, ते कोणतेही 100 घेऊन जा, देश बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद या तरुणाईमध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पखवाजासाठी ज्या 2 दीदी बसल्यात त्यांच्यासाठी आवर्जून जोरदार टाळ्या वाजवा, कारण हे भारताचं भविष्य आहे आणि भारताचं भविष्य घडायचं असेल तर ते असं घडणार असेल तर घडलं तर ठीक, नाहीतर भविष्यात काय होईल तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. फार अवघड परिस्थितीतून आपण जातोय. माझ्या हातात मोजके 5 मिनिटे, तुमच्याकडून तुमची क्षमा मागून आणखी 5 मिनिटं जास्तीचे मागवून घेते. बरोबर 9:05 सेवा संपवणार आहे. अभंगाचा सार संपला. तुम्ही म्हणाल ताई आता शेवटच्या 10 मिनिटात काय वेगळं करायचे, आधीच क्लिअर करते. मी एक कीर्तनकार असण्यासोबत मी एक प्राध्यापिका आहे. संत साहित्यामध्ये PhD करत असले तरीसुद्धा प्राध्यापिका म्हणून विद्यार्थ्यांना घडवत असताना मला माझ्या काही जबाबदाऱ्या महत्त्वाच्या वाटतात. आणि 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये काहीतरी आचकट विचकट सांगून विषय भरकटवून त्या जबाबदाऱ्या सांगण्यापेक्षा 10 मिनटं आधी कीर्तनाला माझ्या निरूपणाला विराम देऊन शेवटचे 10 मिनटं जर तुमच्याकडून मागवून घेतले आणि त्यात जर माझ्या जबाबदाऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर मला वाटतं तो संप्रदायाचा अपमानही होणार नाही आणि मला जे पोहोचवायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. घेऊ ना तुमचे शेवटचे 10 मिनिट. तेवढे 10 मिनिट तुमच्याकडून फक्त क्षमा मागवून घेते. कशा करता? कारण आपण अशा उंबरठ्यावर उभे आहोत जिथे आपल्या भविष्याचं, आपल्या लेकरांच्या भविष्याचं काय होईल आपल्याला माहिती नाही, आपल्या स्वतःच्या आयुष्याचं काय होईल आपल्याला माहिती नाही. इतक्या भयानक संकटांना आपण सामोरे जातोय. त्यामुळे एक प्राध्यापिका म्हणून नाही, तुमच्या सगळ्यांची लेक म्हणून तुम्हा सगळ्यांना 4 गोष्टी सांगणार आहे. ऐकाल ना? पूर्ण कीर्तन विसरलात तरी चालेल, नाही लक्षात राहिलं तरी चालेल, किमान भगवत चिंतन घडलं असं समजा आणि एवढे शेवटचे 10 मिनिट तरी इथून जाताना घेऊन जा.
काय झालंय, सध्याच्या काळात लोक काय म्हणतील याच्यामध्ये आपण भयंकर अडकलोय आणि त्या नादात चांगलं करायचं की वाईट करायचं. लोक जर वाईटाकडे निघली असतील तर आपण मेंढरांसारखे त्यांच्या पाठीमागे निघतो आणि त्यातून वेगळं ठरून प्रवाहाच्या विरुद्ध जायला आपण तयार होत नाही. तुम्हाला साधंसं उदाहरण देते. तिकडे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत गाडगेबाबा नावाचे एक महान संत होऊन गेले. ते गाडगेबाबा काय करायचे तर दिवसभर हाती खराटा घेऊन गाडगं घेऊन स्वच्छता करायचे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये स्वच्छता करायचे, पण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला एक वेळ थोडासा उशीर करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातला कचरा साफ करायचे. दगडाचे टाळ करून दगड झालेल्या समाजाचा ते विटाळ दूर करायचे. बाबा लोकांना बरेचदा प्रश्न विचारायचे, का हो तुम्ही देव पाहिला का? लोक म्हणायचे, होय बाबा. कुठे राहतो? अहो आमच्या मंदिरात राहतो. बरं मग तुमचा देव जेवतो का? लोक म्हणायची, बाबा दगडाचा देव तो कसा जेवेल, आम्ही त्याला नैवेद्य अर्पण करतो. बरं मग तुमचा देव आंघोळ तरी करत असेल? लोक म्हणायची, बाबा दगडाची मूर्ती आहे ती, आम्हीच त्या देवाला अभिषेक घालतो. आणि मग बाबा हात जोडून लोकांना सांगायचे की लोक हो, केवळ दगडातल्या देवामध्ये देवपण शोधण्यापेक्षा कधीतरी मंदिराच्या बाहेर या माणसातलं देवपण शोधा. गाडगेबाबांनी माणसात देव शोधला, पण मला काय सांगायचंय ते लक्षात घ्या. गाडगेबाबा अडाणी होते, निरक्षर होते, किती सुज्ञ असले तरी त्यांना अक्षरांची ओळख नव्हती. त्यामुळे कधी कधी तुकोबारायांची काही प्रमाणं त्यांच्या कीर्तनात चुकीची उच्चारली जायची. अहो तत्कालीन स्वतःला प्रतिष्ठित म्हणवणारी जी लोक होती ना, ती लोक गाडगेबाबांना नावं ठेवायची दादा, त्यांच्या कुटाळक्या करायची. पण एक सामान्य मुलगी म्हणून माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे, मला सांगा ना, आज त्या कुटाळक्या करणाऱ्या लोकांना समाजाने लक्षात ठेवलं की संत गाडगेबाबांचं नाव लक्षात ठेवलं? आज गाडगेबाबांना आपण लक्षात ठेवलं. ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही जे कर्म करताय ना, माझ्याकडून समाजाचं चांगलं नाही झालं तरी चालेल, पण माझ्याकडून समाजाचं वाटोळं होणार नाही एवढा एक आदर्श जरी गाडगेबाबांकडून घेता आला, माझ्या सेवेचं सार्थक झालं. ती एवढीशी चिमणी असते बघा, जंगलाला आग लागलेली असताना आपल्या चोचभर पाण्यानं ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. सगळे पशुपक्षी पळून चालले, ती एकटी बिचारी आग विझवतीये. सगळे पशुपक्षी तिला म्हणतात, अगं ताई तुझ्या चोचभर पाण्यानं विझेल का ग ही आग, चल ना स्वतःचा जीव वाचव, पळून चल. ती चिवताई काय उत्तर देते सांगू? ती म्हणते की दादा मला माहिती आहे की माझ्या चोचभर पाण्यानं ही आग अजिबात विझणार नाही, पण मला हे सुद्धा माहिती आहे की भविष्यात एक ना एक दिवस या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल आणि त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल. ज्या कोणत्या क्षेत्रात असाल, आपल्यामुळं 4 लोकांचं कल्याण झालं या यादीत नाव येण्यासाठी प्रयत्न करा. महिला मंडळ तुमच्यासाठी तर एक कळकळीची विनंती आहे तुमची लेक म्हणून, सध्या कोणत्या क्षणी तुमच्या लेकीवर तुमच्या बहिणीवर अत्याचार होईल सांगता येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. तुमच्यातल्या काही लोकांनी ती घटना वाचली असेल. आता आषाढी वारीच्या काळामध्ये एक कुटुंब 4 चाकीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला चालले. दौंडजवळ त्यांनी त्यांची गाडी लावली आणि ते चहा पाण्यासाठी थांबलेले असताना चोरट्यांनी लुटारूंनी येऊन त्यांच्या गळ्यातलं सोनं नाणं तर लुटलंच, पण त्यांच्यासोबत असलेल्या 10-12 वर्षाच्या अल्पवयीन लेकीवर अत्याचार केला दादा. अहो देवाकडे जात असताना सुद्धा लोक सोडत नाहीत, एवढी वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे महिला मंडळ तुम्हा सगळ्यांना हात जोडून तुमची लेक म्हणून कळकळीची विनंती करते, लेकीला लक्ष्मीचं रूप नक्की बनवा, ती गरज असेलही, पण लक्ष्मी बनवण्यासोबत तिला दुर्गेचं रूप बनवायला विसरू नका बरं, ती फार मोठी गरज आहे. अहो मदतीसाठी ओरडू नका, मदतीला कोणीच येणार नाही. या देशात 100% आरक्षण बाईला मिळेल, पण संरक्षण मात्र मिळणार नाही. वासनांत झालेल्या समाजाला आता मारत बसू नका. हक्का तुम्ही सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहात ना ग, मग जिजाऊ सावित्रीच्या लेकींनो घ्या हाती तलवार आणि आता स्वतःच अन्यायाला कापा. वाट बघू नका की कोणीतरी आमच्या मदतीला येईल, कमरेला पदर खोचा आणि लढायला सज्ज व्हा. पुरुष मंडळी तुम्ही म्हणाला आमची बाप म्हणून जबाबदारी संपली का होताई? नाही दादा, आईच्या जबाबदारीच्या दुप्पट तुमची जबाबदारी वाढली. कारण लेकीला 6:30 नंतर थोडासा जरी मिनिटभर उशीर झाला ना यायला, 7 जरी वाजले ना, आपला जीव खालीवर व्हायला सुरुवात होते. बाप म्हणून बापाचं काळी शांत बसत नाही, 10 वेळा फोन लावतो, बाई कधी घरी येणार आहेस ग, तुझ्यासाठी सुरक्षित नाही हा अंधार, लवकर घरी ये. लेकीला 7च्या आत घरी बोलवताय ना, माझा तुम्हाला विरोध नाही आहे, 100% बोलवा. फक्त लेकीला 7च्या आत घरात बोलवत असताना संध्याकाळी 7 नंतर आपल्या घरातला 25 वर्षाचा तरणा ताठा मुलगा बाहेर नेमकं काय करतो हा प्रश्न एकदा त्याला विचारायला शिका बरं. बाप म्हणून आपली जबाबदारी तिथं पूर्ण होईल. 3 लाखाची बुलेट द्यायची ना लेकाला, तुमची ऐपते नक्की द्या, पण ती बुलेट देत असताना त्याची चावी त्याच्या हातात देण्याच्या आधी त्याला जवळ बोलवा, त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवा आणि त्याला सांगा की बाबा रे, ही जी बुलेट तुझ्या हातात देतोय ना, ती
तिच्या 3 लाखातला 1-1 रुपया कमवण्यासाठी मी माझ्या हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी केलं. तेव्हा ही गाडी वापरताना जेव्हा जेव्हा गावातून फिरशील ना, गावातल्या एकाही मुलीवर चुकीची नजर टाकू नकोस. या गाडीवरून फिरताना छत्रपती शिवरायांचा वारसा जपायला शिक. आणि जेव्हा जेव्हा या गाडीवरून तू गावातल्या वेशीजवळून जाशील तेव्हा लोकांना ताठ मानेनं म्हणू देत की हा अमुक अमुक बापाचा मुलगा आहे. तेवढा एक आदर्श फक्त लेकरावरती घाला आणि मग त्याला जे काही घेऊन द्यायचंय ते घ्या. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते. काय आहे, सध्याच्या काळात वेगवेगळ्या जातींवरून वेगवेगळ्या धर्मांवरून आपण वाटले जातोय. पण या सगळ्यात आपण एक विसरतोय ना दादा, जगभरातल्या प्रत्येक माणसाच्या अंगात लालच रंगाचं रक्त वाहतं. बरोबर बोलतेय का मी? याचा अर्थ अमक्याचा भगवा, तमक्याचा हिरवा, तमक्याचा निळा असल्या कोणत्याही गोष्टी आपल्या पथ्याला पडणाऱ्या नाहीत. आपल्यासाठी सगळ्या जाती धर्माचे लोक केवळ माणूस आहे, तेवढा एक विचार जपा. मला मान्य आहे तुम्ही सगळे जाणकार आहात. तुम्हाला जर एखाद्याने जातीपातीवरून भडकवलं ना, तुम्ही त्याचं ऐकणार नाही, कारण तुमच्याकडे अनुभव आहे. पण आमच्यासारखी जी तरुण वयातली लेकरं आहेत ना, ती या सगळ्याच्या बळी पडतात. बरं, बळी पण कोण पडतात? श्रीमंताची नाही, गरिबाची लेकरं बळी पडतात आणि स्वतःसोबत कुटुंबाचं सुद्धा मातेरं करून घेतात. स्वप्नील चौधरी नावाचे आमचे एक कवी मित्र आहेत. या संदर्भात 4-5 महत्त्वाच्या ओळी ते सांगतात. तेवढ्या ओळी सांगते आणि शेवटाकडे येते. ते असं म्हणतात की दादांनो, तरण्याबांड लेकरांना जातीपातीत धर्मात अडकू देऊ नका. ते अडकले तर तुमच्या घरादाराचं मातेरं झालंच म्हणून समजा. ते लिहितात, पूर्ण कविता सांगत नाही, महत्त्वाचा भाग फक्त तुमच्याकडे सांगतेय. ते असं म्हणतात की दंगल पेटली. काय होतं जातीपातीवरून? दंगली होतात, मोर्चे होतात, आंदोलनं होतात. ते म्हणतात दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. मला सांगा ना, त्यांना जामीन द्यायला आलं कोण? धर्मवाले की झेंड्यावाले? अहो आले माय बाप आणि भाऊ. चला मंडळी, ही दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. बरं हे जे काल झालं यात गरिबाचं हाल झालं. मग पोलिसांनी हुडकली, त्यात सारी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा. अहो कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? हे असं सगळं होत असतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्यांची सुटतात आणि गरिबाची 2 वेळच्या भाकरीसाठी मोताद होतात. अहो कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक? कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं? थोडं तरी समजून घ्या, थोडं तरी उमजून घ्या. शिवराय आपले, भीमराय आपले, हिंदू आपले, मुस्लिम आपले, सगळे जाती धर्मी आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चला मंडळी, सगळे मिळून या दंगलीला पूर्णविराम देऊ आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे माणूस होऊ. बाकी काही नाही करता आलं ना, माणुसकीचा एक विचार जपा. माणूस हीच आपली जाते आणि माणुसकी हाच आपला धर्म आहे, एवढं जपा. एवढं एक मागणं करते. आणि शेवटी 2025च्या 1 जानेवारीपासून मी असा संकल्प केला की ज्या ज्या गावामध्ये कीर्तनासाठी जाईल, गाव असू द्यात, शहर असू द्यात, वाडी वस्ती असू द्यात, तिथे जाताना मी एक झाड रोपटं सोबत घेऊन जाईल. त्या गावकऱ्यांना 1 कीर्तन 1 झाड हा उपक्रम राबवताना सांगेल की दादा हे झाड घ्या, तुमच्या गावात शहरात जिथे कुठे कोपऱ्यात जागा असेल तिथे त्याला लावा, त्याला जगवा, त्याला वाढवा. आणि जर ते जगलं तरच मला पुढच्या वर्षी बोलवा, नाहीतर नाही बोलवलं तरी चालेल. कारणही तुम्हाला सांगते, ज्ञानोबारायांनी 750 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, टाळ्या वाजवायच्या असतील तर ज्ञानोबारायांसाठी वाजवा. ज्ञानोबाराय सांगतात, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. तुकोबारायांनी लिहिलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. अहो आता तरी सावध व्हा. त्या निसर्गानं आपला गळा घोटायच्या आधी आपण त्याला संवर्धन करून जगवायला, वाढवायला शिकूयात. तेवढा एक विचार फक्त तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आंब्याचं छोटंसं रोपटं सोबत घेऊन आली आहे. कीर्तन संपल्यानंतर ते माझ्याकडून घ्या, जिथे कुठे जागा असेल तिथे लावा. तुम्ही म्हणाल ताई एवढ्याशा रोपट्यानं काय फरक पडेल? अहो मी कित्येक वर्ष झाली कीर्तनं करते, इथून पुढे मला आयुष्यभर कीर्तनं करायची आहेत. माझ्या प्रत्येक कीर्तनातले एक म्हणता आयुष्यभर हजारो लावली जातील. आणि माझ्या कीर्तनातून प्रेरणा घेऊन समोर बसलेल्या फक्त 5 लोकांनी जरी लावलं ना, प्रत्येक कीर्तनातले 5-5 करत आयुष्यभर लाखो लावली जातील. आणि त्या चोचभर पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमणीसारखं माझ्या एवढ्याशा रोपट्यानं पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न केला जाईल. म्हणून ते एवढंसं रोपटं तुमच्यापर्यंत घेऊन आले. कीर्तन संपल्यानंतर तेवढं माझ्याकडून घ्या, ते जगवा, वाढवा, त्याला पाणी घाला. त्याला आंबे येवत न येवत पण ते किमान सावली देण्याचं काम करेल.
त्याने आपल्याला सावली दिली तर आपलं भविष्य सुरक्षित होईल. एवढी एक विनंती तुम्हा सगळ्यांच्या चरणाजवळ करते. नवी मुंबईत येण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे खरं तर चुकीचं काही जाऊच नाही याची मी काळजी घेत असते, कारण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवीचे जीवन. पण तरी सुद्धा बोलण्याच्या ओघात चुकीनं नजर चुकीनं एखादं जरी अक्षर चुकीचं गेलं असेल, तुमची लेख समजून परत एकदा माझ्या पदरामध्ये टाका. जेवढं काही चांगलं आहे ते सगळं तुमच्यापर्यंत घ्या. आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही. माझ्या सगळ्या भगिनी समोर बसलेले तुम्ही सगळेजण, तुम्ही जाणकार आहात, तुम्ही सगळेजण आहात म्हणून आम्हाला कीर्तन करता येतं. समोर शूटिंगसाठी कॅमेरे लागलेले आहेत. मला चॅनलचं नाव माहीत नाही, दादा सांगाल का? प्राप्ती लाईव्ह या चॅनलची टीम आहे. तुम्ही सगळेजण ज्यांनी ही सुंदर सिस्टम उपलब्ध करून दिली ते दादा, तुम्ही सगळेजण, समस्त ग्रामस्थ डोंगराचा पाडा, तुम्हा सगळ्यांच्या मनापासून ऋणामध्ये राहते आणि झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित करते. ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला ते गुरुवर्य भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या मनापासून ऋणामध्ये राहते. आमचे मधुकर दादा आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत गेल्या 5-7 वर्षांमध्ये मला फार सुंदर गोड गायनाची साथ केली. ते आमचे सोपान महाराज लासलगावकर संगीत अलंकार, ते इथं आहेत. ते कीर्तनांना येत नाहीत, त्यांना म्हटलं आज सगळ्या महिला भगिनी माझ्यासोबत आहेत, पण नुसतं ऐकायला म्हणून तरी चला. कारण दादांनी मला फोनवर सांगितलं होतं की ताई प्रचंड भाविक मंडळी आहेत, तुम्हाला तिथे गेल्यानंतर प्रचंड आनंद मिळेल. आणि मला खरंच ऐकून आणि सांगायला सुद्धा समाधान वाटतंय की इथे आल्यानंतर मला प्रचंड समाधान वाटलं. त्यातही तुमची ही मूर्ती मी माझ्या काळजामध्ये ठसवून घेतली आहे. इथून पुढे जिथे जिथे जाईल त्या गावामध्ये एकदा नक्की सांगेल त्या डोंगराच्या पाड्यात जा आणि तिथे जाऊन तिथली विठुरायाची रुक्मिणी मातेची मूर्ती तेवढी बघा. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित. सेवेला विराम. ज्ञानेश्वर खाली बसा, बसून घ्या. आज या ठिकाणी दादा 2 मिनटं उठू नका कोणी. सालाबादप्रमाणे होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वास्तविक पाहिलं तर दिलीप शेठ, अनंत शेठ आणि पूर्ण डोंगराचा पाडा